माझ्या मुलाला ना बोलून घेऊन ना धमकी दिली आणि मारहाण केली रॉडने. खूप मारलंय सर, कमरापासून खाली अवघड जागेला सध्या मारलंय. माझा मुलगा कोमात आहे. आम्हाला काय सुद्धा नको, त्याला सुट्टी नको. आमच्या मुलाला काय झालं तर आम्ही आत्महत्या करू सर. त्यांना फाशीची शिक्षा व्हावा सर, आमची एवढीच विनंती. आम्ही इथंच आत्महत्या करतो. आमच्या मुलाला काय झालं तर आम्हाला एकुलते एक मुलगा आहे. हे अश्रू आहेत माऊलीच्या आईचे. आपल्या एकुलत्या एक मुलाचं काही झालं तर आत्महत्या करू असा त्यांचा आक्रोश आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूमच्या 18 वर्षीय माऊलीगिरी या तरुणाला लोखंडी रॉड काठीनं अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीनंतर तरुणाला मृत समजून भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलंय. रॉड काठीनं 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली होती. पाठीपासून तळपायापर्यंत बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच माऊलीच्या गुप्तांगालाही तीक्ष्ण वस्तूने इजा केल्याची माहिती आता समोर आली आहे. यानंतर माऊलीला मृत झाल्याचं समजून रस्त्यालगत विवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आलंय. दरम्यान माऊलीनं हा सर्व घटनाक्रम घडायच्या आधी त्याच्या वडिलांना फोन केला होता. त्याच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. प्रकरण माऊली बाबासाहेब गिरी पोमला कॉलेजला असताना त्या मुलीचं मुलाचं काहीतरी असताना मला काही माहिती नव्हतं. मी इथं नव्हतो, गावी पुण्याला होतो. मला 2:30 वाजता फोन आला. मुलीने फोन करून बोलून घेतलं. बोलून घेऊन त्यांनी पुन्हा घरात त्याला हाणलं 8 जणांनी. त्याच्या बापाचं नाव सतीश जगताप. हाणून त्यांनी पुन्हा वनीकरणात टाकलं. मग नंतर मला 2:30 वाजता फोन आला नगरला की तुमच्या मुलाला भयंकर हाणले, तुम्ही 2 तासाच्या आत आलात तर ठीक आहे, नाही तर तुमचा मुलगा जाण्याची शक्यता आहे किंवा तुम्ही लवकरात लवकर या. मग मी ह्याला नगरला असताना मला काही तिथनं गाडी फिडी भेटाना म्हणून मी फोन गावी केला मिसेसला की म्हणलं अशाने असं मुलाचं झालं आहे. मग तिथनं पुन्हा मिसेसला फोन केल्यावर त्यांनी आमच्या बंधुराला फोन केला, बबन महादेवगिरी. त्यांनी एक गाडी केली. गाडी करून एक गावातला संजय सुद्धा महानवर ह्याला घेतलं सोबत आणि ते पांढरेवाडीला आली. पांढरेवाडीला आल्यानंतर त्यांना पांढरेवाडी 2-3 तास त्यांना काही सापडाना, कोणी काही सांगाना. नंतर त्यांना ते तिथनं शेळगावला गेले. शेळगावहून पश्चिम पांढरेवाडीला गेले. पश्चिम पांढरेवाडीला गेले असताना बघितलं इकडे तिकडे ते मुलीचे वस्तीवरचे सतीश जगताप त्यांचे घराला ताळे लावून फशार झालता. आता काय सध्या आता मुलाची परिस्थिती फार कोमात आहे. मुलगा बोलत नाही, काय नाही, शुद्ध बेशुद्ध आहे. तो मला सांगतो पैशाची मागणी केली की मला 10 लाख रुपये घेऊन या, नाही तर तुझा मुलगा मारून टाकला जाईल. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माऊलीची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे. मुख्य आरोपी सतीश जगतापसह 7 जणांविरोधात अंबी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी 3घांना अटक देखील करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.